Today we are learning chapter 4 Accounts of Professionals. आपण जर कन्सिडरेशन करायला गेलो तर बऱ्यापैकी प्रमाणामध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे फायनान्शियल इयर संपल्यानंतर मेंटेन केलं जातं. फायनान्शियल इयर हे 1 एप्रिल ते 31 मार्च असं असतं. याच्यामध्ये ज्या ठिकाणी प्रोडक्शन केलं जातं किंवा ज्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं किंवा ज्या ठिकाणी वस्तूंच्या रिलेटेड काही व्यवहार केला जातो अशा वेळेला त्या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट मेंटेन केली जाते. पण ज्या ठिकाणी प्रोफेशनल आहे म्हणजे ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे वस्तू दिली जात नाही त्या स्वतःकडं असणारं काहीतरी कौशल्य, स्वतःकडं असणारं काहीतरी स्किल किंवा स्वतःकडं असणारं काहीतरी कन्सल्टन्सी या प्रकारच्या सर्व्हिसेस ज्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातात त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे वस्तू दिली जात नाही, पण तरीसुद्धा अशा लोकांना सुद्धा स्वतःचं फायनान्शियल अकाउंट हे मेंटेन करावं लागतं. मग अशा वेळेला ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मेंटेन न करता रिसीट आणि एक्सपेंडिचर अकाउंट मेंटेन करतात. रिसीट आणि एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये रेकॉर्डिंग केल्या जाणाऱ्या ज्या काही एंट्रीज आहेत सेम त्याच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जसं आपण पोस्टिंग करतो त्याच पद्धतीनं केल्या जातात. या लेक्चरला आपण आता सध्या बघणार आहोत की अकाउंट्स ऑफ प्रोफेशनलमध्ये कोणकोणत्या व्यक्तींचा समावेश होतो किंवा अकाउंट्स ऑफ प्रोफेशन म्हणजे रिसीट आणि एक्सपेंडिचर अकाउंट हे कोण कोण मेंटेन करू शकतं या संदर्भातली थोडी इन्फॉर्मेशन आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तुमच्या स्क्रीनवरती समोर तुम्हाला दिसतं आहे त्याच्यामध्ये आपण बघणार आहे. The term profession refers to an occupation which requires a special level of education, skills, abilities, knowledge and training such as accounting, medical services, tax consultancy, architecture, health consultancy, etc. तर प्रोफेशन जी काही टर्म आहे त्या प्रोफेशन टर्ममध्ये एज्युकेशनमध्ये येणारी लोक म्हणजे ज्या व्यक्तींकडे एज्युकेशन आहे, काही स्किल आहे, काही क्षमता ॲबिलिटी आहे, काही नॉलेज आहे किंवा काही ट्रेनिंग घेतलेलं आहे जसं की अकाउंटिंगचं ट्रेनिंग घेतलं आहे, मेडिकल सर्व्हिसेसचं ट्रेनिंग घेतलं आहे, टॅक्स कन्सल्टन्सीचं ट्रेनिंग घेतलं आहे किंवा आर्किटेक्चरचं ट्रेनिंग घेतले अशी लोकं काय होतात तर प्रोफेशन या कन्सेप्टमध्ये येतात. अ पर्सन इंटेंड्स टू अंडरटेक एनी ऑफ दीज ऑक्युपेशन्स हॅज टू ॲक्वायर अ स्पेशल काइंड ऑफ एज्युकेशन अँड अंडरगो पर्टिक्युलर ट्रेनिंग. या व्यक्तींना काय केलं जातं ठराविक ऑक्युपेशन किंवा ठराविक व्यवसाय प्रोफेशन करण्यासाठी एक प्रकारे एज्युकेशन ठराविक प्रकारचं घ्यावं लागतं. फॉर एक्झाम्पल टू प्रॅक्टिस ॲज अ चार्टर्ड अकाउंटंट अ पर्सन मस्ट पॉजेसेस अ डिग्री ऑफ CA फ्रॉम द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया. जर एखाद्या व्यक्तीला CAचं नॉलेज घ्यायचं असेल तर त्या व्यक्तीला इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया यांच्याकडून डिग्री प्राप्त करून घ्यावी लागते. टू प्रॅक्टिस ॲज अ डॉक्टर अँड इंडिव्हिज्युअल मस्ट पॉजेस अ डिग्री ऑफ MBBS. एखाद्या व्यक्तीला डॉक्टर व्हायचं असेल तर त्यासाठी त्याला MBBSची डिग्री घ्यावी लागते किंवा BAMSची डिग्री घ्यावी लागते किंवा BHMSची डिग्री घ्यावी लागते. टू प्रॅक्टिस ॲज अ लॉयर अ पर्सन मस्ट हॅव अ डिग्री ऑफ LLB. जर एखाद्या व्यक्तीला लॉयर किंवा वकील म्हणून काम करायचं असेल तर त्याला LLBची डिग्री घ्यावी लागते. और एनी सच डिग्री फ्रॉम द डिसिप्लिन ऑफ लॉ एक्सेट्रा. ऑक्युपेशन्स अंडर द बोर्ड ऑफ प्रोफेशन्स रिक्वायर स्किल्स अँड एक्सपर्टाईज इन अ पर्टिक्युलर फील्ड ऑफ नॉलेज. ज्या व्यक्तीला ऑक्युपेशन करायचं असतं किंवा प्रोफेशनमध्ये ज्या व्यक्तीला यायचं असतं त्या व्यक्तीकडे स्वतःचं असं स्किल किंवा स्वतःचं असं काहीतरी नॉलेज पर्टिक्युलर फील्डचं नॉलेज त्या व्यक्तीकडे असणं गरजेचं असतं. बिसाइड्स इट रिक्वायर्स कीप लर्निंग अँड अपडेटिंग वन सेल्फ एव्हरी टाईम. आणि प्रत्येक वेळेला त्या व्यक्तीला स्वतःला काय करावं लागतं अपडेट राहावं लागतं. जे काही चाललेलं असेल तर फॉर एक्झाम्पल जर आपण द्यायला गेलो तर CAचं कन्सिडरेशन करायला गेलो तर CAला नवीन प्रकारचे जे लॉ येतात टॅक्स संदर्भातले, इन्कम टॅक्स संदर्भातले किंवा इन्कम टॅक्स संदर्भातले जे काही स्लॅब वेगवेगळ्या प्रकारचे असतात किंवा GST आले नवीन, आधी वॅट होतं आता GST आले, या संदर्भातले नवीन जे काही येणारे अपडेशन असतील ते स्वतःला करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एखादी लॉची व्यक्ती असेल किंवा कायदेशीर संदर्भातली असणारी वकील व्यक्ती असेल तर अशा व्यक्तीला नवीन जे काही कायद्यामध्ये बदल होतात किंवा नवीन काही जे काही कायदे आलेले असतात या संदर्भातली त्या व्यक्तीला माहिती असणं गरजेचं असतं. An individual or a body of individuals that undertakes any profession for a livelihood is called as profession. अशी व्यक्ती जी स्वतः काहीतरी ज्याच्याकडे नॉलेज अशी व्यक्ती जी काही स्वतःचं शरीरात चालवण्यासाठी प्रोफेशन स्वीकारते तिला प्रोफेशनल असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल चार्टर्ड अकाउंटंट, डॉक्टर, लॉयर, टॅक्स कन्सल्टंट एक्सेट्रा. The professionals may keep their accounts on complete double entry system and contract trial balance.
जे प्रोफेशनल लोक असतात त्यांनासुद्धा काय करावं लागतं, स्वतःचं अकाउंट हे मेंटेन करावं लागतं आणि ते डबल एंट्री सिस्टीममध्ये मेंटेन केलं जातं. जसं एरवी आपण ट्रायल बॅलन्स तयार करतो, इथेसुद्धा त्यांना ट्रायल बॅलन्स हा तयार करावा लागतो. दे कॅन प्रिपेअर रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट ॲज देअर फायनल अकाउंट्स ॲज लाईक नॉट फॉर प्रॉफिट ऑर नॉन प्रॉफिट कन्सर्न्स. प्रॉफिट आणि नॉन प्रॉफिट कन्सर्न्स सारखं नव्हे तर त्यांना काय करावं लागतं, रिसिट अँड पेमेंट अकाउंट किंवा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे आणि बॅलन्स शीट हे मेंटेन करावं लागतं. दे प्रिपेअर अ रेव्हेन्यू अकाउंट कॉल्ड रिसिट अँड एक्सपेंडिचर अकाउंट इन्स्टेड ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. ते मेंटेन करताना रिसिट अँड एक्सपेंडिचर अकाउंट मेंटेन करतात, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मेंटेन करायच्या ऐवजी. दे फॉलो कॅश सिस्टीम फॉर रेकॉर्डिंग द ट्रान्झॅक्शन्स ऑफ इन्कम अँड मर्कंटाईल सिस्टीम फॉर रेकॉर्डिंग द ट्रान्झॅक्शन्स ऑफ एक्सपेन्सेस. इथं काय केलं जातं, जी प्रोफेशनल लोक असतात ती अकाउंटिंगचं रेकॉर्डिंग करताना जे काही इन्कम असतो तो इन्कम काय केला जातो तर मर्कंटाईल पद्धत इन्कमचं रेकॉर्डिंग असतं ते कॅशप्रमाणे रेकॉर्ड केलं जातं आणि जे काही एक्सपेन्सेस असतात ते मर्कंटाईल सिस्टीमप्रमाणे रेकॉर्ड केले जातात. आता मर्कंटाईल सिस्टीम याचा अर्थ काय होतो की जर काही एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग राहिलेले असले किंवा जर काही एक्सपेन्स प्रीपेड केलेले असेल तर त्याचं ट्रान्झॅक्शन तुम्हाला या रिसिट आणि एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये दिसतं. पण जर समजा इन्कम काही जर आउटस्टँडिंग राहिलेले असतील किंवा येणं बाकी जर काही राहिलेलं असेल लोकांच्याकडून तर अशा वेळेला ते घेताना काय करावं लागतं तर त्याचे रिझर्व किंवा त्याची प्रोव्हिजन करून ही अकाउंटिंग एंट्रीमध्ये घ्यावी लागते. कुठल्याही प्रकारे ते नुसतंच आउटस्टँडिंग इन्कम म्हणून दाखवता येत नाही, त्याची प्रोव्हिजनसुद्धा करावी लागते. दिस इज बिकॉज आउटस्टँडिंग फीज आर व्हेरी अनसर्टन अँड प्रोफेशनल्स कॅनॉट अप्रोच द कोर्ट फॉर रिकव्हरी ऑफ आउटस्टँडिंग फीज. असं करण्यापाठीमागचं कारण एक आहे की आउटस्टँडिंग फीज जर काही राहिल्या असतील तर त्या फीज कलेक्ट करण्यासाठी कुठल्याही प्रकारे ती व्यक्ती कोर्टामध्ये दाद मागू शकत नाही. हेन्स ऑल आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अँड इन्कम्स आर रेकॉर्डेड ॲज युजल बट 100% प्रोव्हिजन इज मेड फॉर आउटस्टँडिंग फीज. मग असेच मी सांगितल्याप्रमाणे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि इन्कम असतील ते आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हे रेकॉर्ड केले जातात, पण इन्कम जे काही रेकॉर्ड केले जातात त्याच्या संदर्भात काय करावं लागतं तर 100% प्रोव्हिजन किंवा रिझर्व फंड हा साईडला काढून ठेवावा लागतो. दिस रिड्यूस द फीज अर्न टू ॲक्च्युअल रिसिट. त्यामुळं काय होतं तर जर एखाद्या क्लायंटनं पैसे दिले नाहीत तर अशा वेळेला कुठल्याही प्रकारे त्याचा परिणाम हा रिसिट आणि एक्सपेंडिचर अकाउंटवरती किंवा बॅलन्स शीटवरती पडत नाही. दस आउटस्टँडिंग इन्कम आर ट्रीटेड ॲज इन्कम वेन दे आर ॲक्च्युअली रिसिव्ड. ज्यावेळेला ॲक्च्युअल ते आउटस्टँडिंग इन्कम रिसीव्ह झाले असतात त्यावेळेला त्याची एंट्री केली जाते. प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग फीज इज डेबिटेड टू द रिसिट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड शोन टू द लायबिलिटी साईड ऑफ द बॅलन्स शीट. जी काय प्रोव्हिजन आपण आउटस्टँडिंग फीजसाठी करतो त्याचं एक पोस्टिंग हे रिसिट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर बाजूला केलं जातं आणि दुसरं पोस्टिंग हे लायबिलिटी साईड बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला केलं जातं. थँक्यू.